नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहे आणि तो तुम्ही नक्की बघा मी कसा बनवते आणि आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहे। त्याच्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतले आहे, धुतले आहे आणि 10 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। तर चला मी तुम्हाला ह्याला लागणारी सामग्री दाखवते। व्हेज पुलाव करण्यासाठी मसाला लागणार आहे, तो वाटणाचा मी दाखवते। 6-7 मिरच्या, लसूण, 7-8 लसणाच्या कांड्या, आल्याचा तुकडा, कांदा तळण्यासाठी, कोथिंबीर। वाटण मी बनवलं आहे, मिरची, लसूण आणि आलं ह्याचं मिक्स वाटण तयार केलं आहे। आता आपण व्हेज पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या त्या मी तुम्हाला दाखवते। व्हेज पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या वटाणा, तोंडली, फरसबी, फ्लावर आणि एक टोमॅटो। आता हे सगळे आपण मिक्स करून व्हेज पुलाव तयार करायचा आहे। व्हेज पुलावसाठी लागणारे मसाले, मीठ चवीनुसार घेतले मी, जिरं, हळद, बिर्याणी मसाला, 4-5 मिऱ्या, तेजपत्ता, 1 मसाला वेलची, मनुके, थोडे काजू। तर चला आपण आता पुलाव करायला घेऊया। टोप गरम झाला आहे। आता आपल्या अंदाजाने तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही तेल टाका। मसाला वेलची, 4-5 मिऱ्या, जिरं 1 चमचा, थोडंसं हिंग, मसाला पत्ता, जिरं लाल झालं आहे। आता तळलं चांगलं। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। आता चांगलं लाल होऊ द्या आपण कांदा। आता कांदा थोडा लाल झाला आहे, जास्त नाही। त्याच्यामध्ये आपण हे काजू आणि मनुके फ्राय करूया। अजून थोडा लाल होऊ द्या। आता कांदा लाल झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरचीचं पेस्ट टाकूया आणि घालून घेऊया चांगलं। दोन मिनटं बारीक गॅस करूया। आता आलं लसूणची पेस्ट चांगली झाली आहे, फ्राय झाले आहे। आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया,
बिर्याणी मसाला, दोन मिनटं आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टमाटा टाकूया. थोडंसं मीठ आणि झाकण ठेवून टमाटा थोडा शिजवून घेऊया आपण 1 मिनिटासाठी. 1-2 मिनिटासाठी आपण टमाटा शिजवून घेऊया. आपण खोलून बघूया. आता ह्याच्यामध्ये व्हेज सगळी व्हेज मिक्स भाजी टाकूया आपण. आणि ही 2 मिनिटं चांगली मुरून देऊया आपण. आता आपण खोलूया. तर ह्याच्यामध्ये आपण सगळं तांदूळ टाकूया. आता आपण गरम पाणी टाकूया. आता उकळी आली आहे. आपण मीठ टाकूया सर्व, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं अंदाजाने. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळूया. थोडंसं तूप सोडायचं, 2 चमचे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर सोडूया. आता उकळी चांगली आली आहे. आता आपण ह्याच्यावर सगळं मिक्स करून व्यवस्थित परत एकदा घेऊया. आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवूया. आता आपण खोलून बघूया. बघा, अशा प्रकारे पुलाव झाला आहे. तुम्हाला कसा वाटला मी केलेला व्हेज पुलाव? आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका. जय मल्हार.